माहेरपण हे माहेरपण कुणाकुणाला नाही किंवा कुणाकुणाला आहे. कुणाला आहे ते नशिबवानच आहे आणि कुणाला नाही ते ते काय म्हणतात ना तसं आहे. तर माझं पण नशीब तसंच आहे. आईबापाचं प्रेम, आईबापाचं साथ किंवा आईबापाचं संगत असं काहीसुद्धा नाही. मला पण खूप वाटतं माहेरीला जावं, आईचं प्रेम मिळावं, बाचं प्रेम मिळावं, बहिणी भावाचं मिळावं, असं काही माझ्या लाईफमध्ये नाही आहे. सदानकदा म्हणजे लोकं कोण ना म्हणजे माझ्या शेजारी जरी माहेरीला जात असेल तर मी त्यांना बघून बघून असं विचार करते, बाबा किती नशिबवान असेल ही लोक बाई, कारण की हिला आई बाचं सगळ्यांचं प्रेम मिळतो. पण मला असं काही नाही आहे. मी प्रत्येक क्षणाला मिस करते आणि प्रत्येक क्षणाला माझं ते दुःख व्यक्त करते की आई बापाचं प्रेम कधी मिळायचं. आत्ता तर शक्यच नाही आहे ते. पण हे गोष्टी मला थोडंसं बोलावं वाटलं म्हणून मी आज माझं मन खूपच उदास होतं म्हणून हे शब्द तुम्हाला मी बोलले. कारण की मला दाखवायचं तर वेगळं आणि मला बोलायचं आहे पण वेगळं. त्यासाठी मी आईबापाचं प्रेमाबद्दल, माहेरपणाबद्दल मला बी वाटतं माहेरी जावं, आराम करावं किंवा माहेरी जाऊन आयतं सगळं कसं म्हणतात ना तसं सगळं मिळावं. पण तसं काही माझ्यासोबत होत नाही आणि तसं होणार शक्यच नाही आहे माझ्यासोबत व्हायला. तुमच्या कुणाकुणाला माहेरी जाता, तुम्हाला कुणाकुणाला माहेरचं सुख आहे ते नक्की कमेंटद्वारे सांगा. तर ह्या सगळ्या गोष्टी तर माझ्या नशीबमध्ये नाही आहे. तुमच्या नशीबमध्ये जरी असेल ते नक्की कमेंटद्वारे सांगा. तर आज व्हिडिओमध्ये काही मला वेगळं बोलायचं होतं पण मी शक्यतो बोललेलं नाही आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा. हे लास्टला घरी येऊन मी बाहेर गेले होते, लास्टला घरी येऊन स्वयंपाक केला. चला बाय.